काही लोक जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं आणि या देशाचं दैवत आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, ही आमची खऱ्या अर्थानं दैवत आहेत, प्रेरणास्थानं आहेत। परंतु अलीकडच्या काळामध्ये काही लोक जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा शाहू फुले आंबेडकर असतील, यांचे फायबरचे पुतळे अनाधिकृतपणानं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसवले जात आहेत। त्याला कोणतीही परवानगी घेतली जात नाही। याच्या पाठीमागचा एकच हेतू आहे की हा महाराष्ट्र अशांत कसा करता येईल, या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम करत असलेला सरकारच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण करता येईल का, अशी काही लोकांची भूमिका आहे। आणि काही लोक असे पुतळे फायबरचे देऊन, जो पुतळा 50,000चा आहे त्याला मात्र 2 लाख 3 लाख रुपये किंमत लावायची, स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आणि त्याला धार्मिकतेचा मुलाम द्यायचा, अशी सुद्धा भूमिका काही लोकांनी या राज्यामध्ये घेतलेली आहे। निश्चितपणानं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्याकडे आम्ही मागणी करत आहोत की अशा लोकांच्या वरती आता कडक कारवाई झाली पाहिजे। कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा हा महाराष्ट्र आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानणारा हा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांना मानणारा महाराष्ट्र आहे। पण कोणी उपटसुंबा उठतो आणि स्वतःला मी या सगळ्या दैवतांचा वारसदार आहे, भक्त आहे, अशा पद्धतीची भूमिका घेतो, ही महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं अशांतता निर्माण करणारी आहे। अशी घटना कुठे घडलेली आहे ज्यावरून आता तुम्ही हे सर्व सांगता? नाही, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पुतळे अशा पद्धतीने बसवले गेले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बसवले गेले, परवा सोलापूरला याच पद्धतीचा प्रयोग त्या ठिकाणी झाला। म्हणजे याचा अर्थ त्या पुतळ्याचा दर्जा काय असावा, त्याची क्वालिटी काय असावी, फायबरचे पुतळे मेन चौकामध्ये बसवायचे का, त्याला ग्रामपंचायतची परवानगी होती का, त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानग्या होत्या का, कोणतीही परवानगी न घेता कोणी आता उठतो आणि पुतळे उभा करायला लागतो आणि मी धर्म अभिमानी आहे असा स्वतः छाती फुगवायला लागतो। हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या समाजामध्ये फूट पाडणे, दंगल घडवणे, असंतोष निर्माण करणे, याच्या पलीकडे या लोकांचा हेतू कोणताही दिसत नाही। अशा लोकांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। सगळ्याचं कनेक्शन जालन्यामध्ये आहे, पुतळ्याची फॅक्टरी जे फायबरचे पुतळे प्रोव्हाइड केले जातात। काही लोकांनी हा व्यवसाय मांडलेला आहे आणि ही दैवत, जसे काही लोक देवाला पाठीत घेऊन रस्त्यानं हिंडतात, तशी दैवत घेऊन आता हिंडायला लागलेले आहे। कारण आम्हानी छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा राजा आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आमचे राजे आहेत आणि त्यामुळे या राज्यांचं पुतळे कसे उभा राहिले पाहिजे, वाजत गाजत उभा राहिले पाहिजे। आणि म्हणून मला वाटतं की जिथं सरकारने याच्या मुळाशी जावं आणि निश्चितपणानं अशा लोकांना जेल बंद करावं ही मागणी आहे। विरोधकांकडून नेहमी असा आरोप केला जातो की नितेश राणे सुद्धा अशाच प्रकारचं वक्तव्य करतात, त्यामुळे समाजात दुफळी निर्माण विरोधकांकडून असं आहे की विरोधकांची सध्या महाराष्ट्रातली अवस्था नाचता येणं अंगान वाकडं, तेच अशा लोकांना खतपाणी घालत आहेत। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने मला खात्री आहे की मुख्यमंत्री अशांचा छडा लावतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।